आम्ही राहिलो थेट कॉफीच्या मळ्यामध्ये 200 वर्ष जुन्या घरात. तिकडून चालत चालत त्या मळ्यातच नदीचा प्रवाह आहे तिकडे पोचलो. पाण्यात पाय घातल्यावर सकाळचा चहा न घेताही एकदम फ्रेश वाटलं हे विशेष. भरपूर चालून परत आल्यावर ब्रेकफास्ट रेडी होताच. ब्रेकफास्ट मध्ये आहे ही राईस रोटी, म्हणजे तांदळापासून बनवलेली फुलका किंवा रोटी म्हणूया आपण. पंपकिन करी, बांबू शॉट्सची भाजी, ही चटणी आहे ऑफकोर्स, आणि ब्रेड आहे. जॅम जो आहे हा यांनी घरी केलेला जॅम आहे, त्यामुळे याच्यामध्ये खूप कमी साखरेचा कंटेंट असतो. कुठल्या फळाचा आहे माहित नाही, तो आपण खाऊन बघूया. ऑमलेट्स, एक्साइटेड आहे. पंपकिन करी आणि ही तांदळाच्या रोटी सोबत. भोपळ्याची चवच इतकी ती अशी गोडसर आहे ना, म्हणजे मला असं वाटतं ते इथल्या भोपळ्याचीच ती चव असावी. कम्प्लिटली उतरली, काही एक्स्ट्रा इन्ग्रेडियंट टाकलेले नाहीयेत. ही बांबू शॉट्सची भाजी छान चव येते, लाकडाचा स्वाद त्याच्यामध्ये येतं. पण तरी सांगू का, तो बऱ्याच वेळा फर्निचर खातोय असं वाटतं. तसं नाही वाटत आहे याच्यामध्ये. त्यात मसाले पण खूप छान आणि खोबऱ्याची पूर्णपणे ग्रेव्ही आहे. तू काय खातोय सांगतो? अच्छा, आवडलं तुला? आवडलं तुला?